नमस्कार, मी राधिका. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त असे चटपटीत शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. मधल्या भुकेच्या वेळेस मुलांना आरामात देऊ शकतो आणि मुलेही आवडीने खातील अशी ही सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहूयात. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आता ह्या शंकरपाळीसाठी मी 2 कप बारीक रवा घेतलेला आहे. हा आपला जो आपण शिरा आणि उपमा बनवण्यासाठी वापरतो तो नॉर्मल रवा आहे. आता ह्या रव्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर आणि पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आहे. हे सगळे मसाले टाकून झाले की मग आता आपण हे सगळे त्या रव्यामध्ये चांगले हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत. मिरची पावडर, हळद, खायचा सोडा आणि मीठ आपण चांगलं मिक्स करून झालं की आता त्यामध्ये आपण 4 चमचे तेल टाकणार आहे. हे नॉर्मल तेल आहे, थंड तेल आहे. हेच तेल आपण वापरणार आहोत. 4 चमचे तेल टाकायचं आहे आणि त्या रव्याला परत एकदा चांगलं चोळून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तेल आपण ते चांगलं चोळून घेतलेलं आहे. आता हे रवा मळत असताना आपण कोमट पाणी वापरणार आहोत. कोमट पाण्यामध्ये मऊ अशी ही कणिक मळून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही. व्यवस्थित आपल्याला लाटता येईल अशा प्रकारे ही मळून घ्यायची आहे. हा रवा मळून आपला इथं तयार झालेला आहे. आता हा आपण 15 ते 20 मिनिट झाकून ठेवूयात आणि मग नंतर त्याच्या शंकरपाळ्या करायला घेऊयात. आपण रवा मळताना टाकलेला खायचा सोडा चांगला मिक्स करून घ्यायचा. जर का तो सोडा व्यवस्थित मिक्स नाही झाला तर मग ते मध्ये लाल स्पॉट येतात. त्यामुळे खायचा सोडा हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे पिठामध्ये. कणिक छान भिजलेली आहे. 20 मिनिट मी ही भिजवून घेतलेली आहे. आता मी याचे मध्यम आकाराचे गोळे करून घेणार आहे आणि मग नंतर शंकरपाळ्या लाटायला घेणार आहे. आपण रोज चपाती करतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा मी घेतलेला आहे आणि मी इथं आता तो लाटून घेणार आहे. आपण हा गोळा एकदम पातळ लाटून घ्यायचा आहे. आपण जेवढं पातळ लाटू तेवढं ते जास्त कुरकुरीत होतात शंकरपाळ्या. लाटून झालेला आहेत. आता मी ह्याला त्रिकोणी आकारामध्ये कट करणार आहे. तुम्ही शंकरपाळीच्या आकारामध्ये चौकोनीही कट करू शकता आणि लहान आकारातही कट करू शकता. मी असे छान वाटतात म्हणून मग मी अशी त्रिकोणी आकारामध्ये कट करणार आहे. मी अशा त्रिकोणी आकारामध्ये कट केलेलं आहे. जरा नेहमीपेक्षा वेगळं आणि दिसायलाही छान दिसतं, त्यामुळे मग मी हे त्रिकोणी आकारामध्ये कट केलेलं आहे. मी आधीच तेल तापायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये आपण हे जे शंकरपाळ्या आहेत त्या आपण तळून घेऊयात. छान टम्म फुगतात, कुरकुरीत होतात, महिनाभर आरामात राहतात आणि मेन म्हणजे चवीला खूप छान लागतात. आता ह्या आपण सुरुवातीला हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती आणि नंतर लो फ्लेमवरती शंकरपाळ्या तळायच्या आहेत. रंग बदलेपर्यंत तळायच्या आहेत. शंकरपाळ्या इथं आपल्या तळून झालेल्या आहेत. मी आता त्या एका बोलमध्ये काढून घेणार आहे आणि शंकरपाळ्या गरम असतानाच वरून त्यावरती थोडंसं काळं मीठ भुरभुरायचं आहे आणि थोडंसं असं खालीवर करून घ्यायचं आहे. ह्या काळ्या मिठाने खूप छान चटपटीत टेस्ट येते शंकरपाळ्यांना. तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत शंकरपाळ्या. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.